नमस्कार मित्रांनो, आजचा हा संदेश प्रत्येक भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक दिवसांपासून आपण अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास साजरा करत होतो. या संपूर्ण महिन्यात लाखो भक्तांनी भगवान श्री विष्णूंची उपासना केली, जप केले, दानधर्म केला, स्वामी समर्थांचे नामस्मरण केले आणि आपल्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून प्रार्थना केली. पण आता अधिक मास संपला आहे आणि सुरू झाला आहे नीज ज्येष्ठ महिना. अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो की अधिक मास संपल्यानंतर काय होते? आपण केलेल्या जपाचे, प्रार्थनेचे आणि भक्तीचे फळ कधी मिळते? मित्रांनो, शास्त्र सांगते की अधिक मासात केलेले प्रत्येक सत्कर्म, प्रत्येक मंत्रजप आणि प्रत्येक चांगले कार्य हे ईश्वराकडे जमा होत असते. त्याचे फळ योग्य वेळी आणि योग्य स्वरूपात भक्ताला प्राप्त होत असते. म्हणून जर तुम्हाला अजूनही तुमच्या जीवनात बदल दिसत नसेल तर निराश होऊ नका, कारण परमेश्वराची वेळ आणि आपली वेळ वेगळी असते. आपण घड्याळात पाहतो पण देव कर्म पाहतो. आपण दिवस मोजतो पण देव श्रद्धा मोजतो. म्हणूनच अधिक मास संपला असला तरी त्याचे पुण्य अजूनही तुमच्या जीवनात कार्य करत असते. मित्रांनो, नीज ज्येष्ठ महिना हा अत्यंत पवित्र आणि ऊर्जा देणारा महिना मानला जातो. हा महिना आपल्याला एक नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. जसे उन्हाळ्यात सूर्य सर्वाधिक तेजस्वी असतो, तसेच या महिन्यात आपल्या मनातील आत्मविश्वास आणि श्रद्धा अधिक मजबूत करण्याची गरज असते. अनेक वेळा आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि लगेच परिणाम दिसत नाहीत म्हणून खचून जातो. पण लक्षात ठेवा, झाडाला फळ येण्यासाठी वेळ लागतो, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवास करावा लागतो आणि भक्तीला फळ मिळण्यासाठी संयम ठेवावा लागतो. तुम्ही अधिक मासात जे काही केले आहे त्याचे परिणाम आता हळूहळू तुमच्या जीवनात दिसू लागतील. कदाचित एखादे अडकलेले काम अचानक पूर्ण होईल, एखादी आर्थिक अडचण दूर होईल, घरातील वाद कमी होतील किंवा मनाला शांती मिळेल. हे सर्व देवाच्या कृपेचे संकेत असू शकतात. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त उच्चारण्यासाठी नाही तर जीवनात जगण्यासाठी आहे. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, जेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही, जेव्हा आपल्याला वाटते की आता काहीच होणार नाही, तेव्हा स्वामींचे हे वचन आठवावे. कारण भक्ताचा हात कधीही सोडला जात नाही. देवाची कृपा अनेकदा आपल्याला दिसत नाही, पण ती आपल्या जीवनात सतत कार्य करत असते. जसे हवा दिसत नाही पण तिचा स्पर्श जाणवतो, तसेच ईश्वराची कृपा दिसत नाही पण तिचा प्रभाव आपल्या जीवनात जाणवत असतो. मित्रांनो, नीज ज्येष्ठ महिन्यात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा. अनेक लोक सतत चिंता करतात, भविष्याची काळजी करतात आणि स्वतःच्या मनात भीती निर्माण करतात. पण भीतीमुळे समस्या सुटत नाहीत, उलट श्रद्धा आणि सकारात्मक विचार यामुळे मनाला शक्ती मिळते. सकाळी उठल्यावर देवाचे स्मरण करा, स्वामी समर्थांचा जप करा आणि स्वतःला सांगा की आजचा दिवस माझ्यासाठी चांगला असेल. ही साधी सवय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते. या महिन्यात जर शक्य असेल तर दररोज देवासमोर तुपाचा दिवा लावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 108 वेळा करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. गरजू व्यक्तीला मदत करा. एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला अन्नदान करा. कारण देव फक्त मंदिरात नसतो, तो प्रत्येक जीवामध्ये असतो. जेव्हा आपण एखाद्याची मदत करतो तेव्हा आपण प्रत्यक्ष देवाची सेवा करत असतो. शास्त्रात सांगितले आहे की दया, सेवा आणि भक्ती या 3 गोष्टींमुळे ईश्वराची कृपा लवकर प्राप्त होते. कदाचित तुमच्या जीवनात सध्या अडचणी असतील, कर्ज असेल, आर्थिक समस्या असतील, नोकरीची चिंता असेल, घरातील तणाव असेल किंवा मनात अनेक प्रश्न असतील. पण लक्षात ठेवा, कोणतीही रात्र कायमची नसते. सूर्य उगवण्यासाठी पहाट यावी लागते. तसेच तुमच्या जीवनातील अंधार देखील कायमचा राहणार नाही. आज जे अशक्य वाटत आहे ते उद्या शक्य होऊ शकते. आज जे स्वप्न वाटत आहे ते उद्या वास्तवात बदलू शकते. फक्त विश्वास सोडू नका.
अनेक भक्त सांगतात की अधिक मासात त्यांनी मनापासून प्रार्थना केली आणि काही दिवसांनी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले. याचे कारण म्हणजे श्रद्धेची शक्ती. जेव्हा मन पूर्ण विश्वासाने देवाकडे वळले जाते तेव्हा जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच ज्येष्ठ महिन्याची सुरुवात निराशेने नाही तर उत्साहाने करा. स्वतःला सांगा की माझे चांगले दिवस येत आहेत, देव माझ्यासोबत आहे, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला वारंवार स्वामींचे नाव आठवत असेल, मंदिरात जाण्याची इच्छा होत असेल, मन शांत वाटत असेल किंवा अचानक सकारात्मक विचार येत असतील तर हे चांगले संकेत मानले जातात. याचा अर्थ तुमच्या जीवनात आध्यात्मिक ऊर्जा वाढत आहे. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. अधिकाधिक नामस्मरण करा, कारण नामात खूप मोठी शक्ती असते. आज या ज्येष्ठ महिन्याच्या प्रारंभी आपण सर्वांनी एक संकल्प करूया की कोणत्याही परिस्थितीत देवावरचा विश्वास कमी होऊ देणार नाही. संकट आले तरी हार मानणार नाही, अडचणी आल्या तरी प्रयत्न सोडणार नाही आणि यश मिळाले तरी अहंकार करणार नाही, कारण जीवनात जे काही मिळते ते ईश्वराच्या कृपेनेच मिळते. शेवटी एवढे सांगू इच्छितो की अधिक मास संपला आहे, पण कृपेचा प्रवास संपलेला नाही, भक्ती संपलेली नाही, स्वामींचे संरक्षण संपलेले नाही. तुमच्या जीवनातील चांगल्या दिवसाची सुरुवात कदाचित आजपासून होत असेल. म्हणून आनंदी राहा, सकारात्मक राहा, स्वामींचे नामस्मरण करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा, माझ्या कुटुंबावर कृपा करा, माझ्या जीवनातील अडचणी दूर करा आणि योग्य मार्ग दाखवा. विश्वास ठेवा, योग्य वेळ आल्यावर देव तुमच्यासाठी असे काही करेल की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. वेळ बदलते, परिस्थिती बदलते, पण देवावरचा विश्वास कधीही बदलू देऊ नका. स्वामींचे नामस्मरण करत राहा, नक्की तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ.